बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपल्याला आणखीन एक इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूलचा स्टडी करायचा आहे आणि ते बायोमॉलिक्यूल्स आहेत न्यूक्लिक ॲसिड्स, ज्यांनाच आपण DNA आणि RNA सुद्धा म्हणतो. खूप इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल्स आहेत. खूप जास्त प्रमाणात या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हे बायोमॉलिक्यूल्स सापडतात. म्हणजे जे काही सजीव आहेत त्या सजीवांमध्ये, म्हणजे सगळेच सजीव आले, म्हणजे त्याच्यामध्ये युनिसेल्युलर असो, मल्टीसेल्युलर असो, ते बॅक्टेरिया असो, व्हायरस असो, ते प्लांट असो, ॲनिमल असो, प्रोटिस्ट असो, फंजाय असो, त्या प्रत्येकामध्ये न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA आणि RNA प्रेझेंट आहेतच. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. आणि आपल्या लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या सेलमध्ये जवळपास 5 to 7% एवढे न्यूक्लिक ॲसिड सापडतात. आपण एक सेलचं कंपोजिशन पण घेतलं होतं, तुम्हाला आठवत असेल. आपल्या सेलमध्ये सगळ्यात जास्त आहे वॉटर, आणि त्यानंतर प्रोटीन्स वगैरे आहेत, कार्बोहायड्रेट आहे, आणि आपल्या प्रत्येकाच्या सेलमध्ये जवळपास 5 to 7% एवढे न्यूक्लिक ॲसिड आहेत. तसे हे खूप इम्पॉर्टंट आपले बायोमॉलिक्यूल्स आहेत. त्याचा आपल्याला स्टेप बाय स्टेप करून स्टडी करायचं आहे. हे जे न्यूक्लिक ॲसिड आहे कशा प्रकारचे आहेत, याचं काय काय कंपोजिशन आहे, न्यूक्लिक ॲसिड आपण कशाला म्हणायचं, त्याचबरोबर जे आपले न्यूक्लिक ॲसिड DNA आणि RNA आहेत हे कसे बनलेले आहेत, त्याचं काय काय कंपोजिशन आहे, हे सगळं काही आपल्याला बाळांनो स्टेप बाय स्टेप करून शिकायचं आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट की DNA आणि RNA बद्दल तुमचे थोडंसं बेसिक झालेलंच आहे. 10th मध्ये तुम्हाला होतंच. हे काही असं तुम्हाला एकदम नवीन असा टॉपिक नाही आहे, तुमचा झालेलाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे आपण हे शिकणार आहे DNA आणि RNA बद्दल, हे तुमचं एक फाउंडेशन म्हणून समजून चला. याच्यामध्ये तुम्ही DNA आणि RNAला चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा. चांगल्या तऱ्हेनं DNA आणि RNAचं स्ट्रक्चर समजून घ्या. जेणेकरून काय होईल, जेव्हा तुम्ही 12th मध्ये जाणार, 12th मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बायोमॉलिक्यूल्स तिथे जेनेटिक्स नावाचा एक युनिट आहे. त्या जेनेटिक्समध्ये जवळपास तुम्हाला 4 एवढे चॅप्टर आहेत. म्हणजे हे 4ही चॅप्टर जे आहेत हे या DNA आणि RNAवरच आहेत. म्हणजे आता जर तुमचं DNA आणि RNAचा चांगला स्टडी झाला, तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं जर DNA RNA म्हणजे न्यूक्लिक ॲसिड चांगल्या तऱ्हेनं समजले, तर हे 4ही चॅप्टर तुम्हाला इझी जातील. 12th मध्ये 12व्या वर्गामध्ये तुम्हाला हे 4ही चॅप्टर खूप इझी जाणार आहेत. म्हणून चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा, आता आपण न्यूक्लिक ॲसिडला स्टेप बाय स्टेप करत समजून घेऊ. न्यूक्लिक ॲसिड काय आहेत काय नाहीत. त्याच्या अगोदर बघा की या बोर्डवर मी न्यूक्लिक ॲसिडबद्दल काही माहिती नोट केलेली आहे. ते तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही जरूर स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडा साईड लावून जातो. आता बघा बाळांनो, आपले हे जे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत ना, ज्यांना आपण DNA आणि RNA म्हणतो, हे पॉलिमर्स आहेत. काय आहेत हे पॉलिमर्स? आणि पॉलिमर्स आपण शिकलेलं आहे कसे तयार होत असतात. मोनोमरपासून खूप सारे मोनोमर एकत्र येतात, त्याच्यापासून पॉलिमर फॉर्म होतात. मग कोणत्या मोनोमरपासून आपले न्यूक्लिक ॲसिड फॉर्म झालेले आहेत? आपले न्यूक्लिक ॲसिड फॉर्म झालेले आहेत न्यूक्लिओटाइड्सपासून. खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र आले आणि त्याच्यापासून तयार झाले आपले न्यूक्लिक ॲसिड. जसे की फॉर एक्झाम्पल बघा की हा एक न्यूक्लिओटाइड, हा एक न्यूक्लिओटाइड, हा एक न्यूक्लिओटाइड, हा एक न्यूक्लिओटाइड, असे खूप सारे न्यूक्लिओटाइड, म्हणजे ज्याला आपण या न्यूक्लिओटाइडला काय म्हटलं, मोनोमर म्हटलं. असे खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र आले आणि त्याच्यापासून काय तयार झालं? त्याच्यापासून तयार झाले आपले न्यूक्लिक ॲसिड्स, किंवा म्हणजेच आपले DNA आणि RNA. म्हणजे आता तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की आपले DNA आणि RNA कशापासून बनलेले आहेत? न्यूक्लिओटाइड्सपासून. न्यूक्लिओटाइडच्या चेनपासून आपले DNA आणि RNA हे बनलेले आहेत. पुढे काय सांगितलेलं आहे बघा की दे आर कन्सिस्ट ऑफ, म्हणजे काय, न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजेच कोण, DNA आणि RNA कशापासून बनलेले आहेत? पॉलिन्यूक्लिओटाइड्सपासून. पॉली म्हणजे का, अनेक. खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र आले, खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र आले आणि त्याच्यापासून तयार झालं काय, आपले न्यूक्लिक ॲसिड्स तयार झाले. बरोबर आहे. आता ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली की आपले DNA आणि RNA म्हणजे न्यूक्लिक ॲसिड न्यूक्लिओटाइड्सपासून बनलेले आहेत. आता हे न्यूक्लिओटाइड म्हणजे काय असतात, कशापासून बनलेले आहेत हे न्यूक्लिओटाइड? तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. न्यूक्लिओटाइड हे 3 कंपोनंटपासून बनलेले आहे. किती कंपोनंट आहे न्यूक्लिओटाइड्समध्ये? 3 घटक आहेत याच्यामध्ये. कोणते 3 घटक आहे? एक आहे याच्यामध्ये शुगर, दुसरं आहे फॉस्फरिक ॲसिड किंवा फॉस्फेट ग्रुप म्हणतो आपण, आणि जो थर्ड कंपोनंट आहे न्यूक्लिओटाइडमध्ये तो आहे नायट्रोजन बेसेस. मी ते नोट तुम्हाला करून दिलेला आहे बघा. इथे तुम्हाला सांगितलेलं मी की हे आहे न्यूक्लिओटाइड्स, ज्याच्यापासून आपला DNA आणि RNA बनलेले आहे. आणि हे न्यूक्लिओटाइडमध्ये काय काय आहे? न्यूक्लिओटाइडमध्ये आहे पेंटोज शुगर. कोणती शुगर आहे? पेंटोज शुगर. दुसरा याच्यामध्ये कंपोनंट आहे फॉस्फरिक ॲसिड, किंवा आपण त्याला फॉस्फेट ग्रुप सुद्धा म्हणतो. आणि जो थर्ड कंपोनंट याच्यामध्ये ते आहे हेटेरोसायक्लिक नायट्रोजिनस बेसेस. हे सायक्लिक फॉर्ममध्ये असतात नायट्रोजन बेसेस, म्हणून आपण याला हेटेरोसायक्लिक असं म्हटलं. तर असे हे 3 घटक एकत्र आले की न्यूक्लिओटाइड तयार होतो. म्हणजेच आपला DNA आणि RNA तयार होतो. म्हणजेच आपल्या DNA आणि RNA मध्ये काय आहेत? आपल्या DNA आणि RNA मध्ये पेंटोज शुगर आहे, फॉस्फरिक ॲसिड आहे आणि नायट्रोजन बेसिस आहे. बरोबर. एक छोटासा असा फॉर्म्युला सुद्धा मी तयार केलेला आहे. छोटासा फॉर्म्युला केलेला आहे. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय? न्यूक्लिओटाइड म्हणजे S म्हणजे इथे तुम्हाला दिसेल, S म्हणजे शुगर,
पी आहे पी म्हणजे फॉस्फेट ग्रुप किंवा फॉस्फोरिक ॲसिड, आणि जो NB आपण शॉर्टमध्ये मी काढलेला N म्हणजे नायट्रोजनस बेसिस. तर असा एक शॉर्ट मी फॉर्म्युला याचा तयार केलेला आहे. तर आता इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की हे न्यूक्लियोटाइड या 3 कंपोनंटपासून बनलेले आहेत. आणि आता आपण याला थोडंसं जरा डिटेलमध्ये समजून घेऊ, थोडंसं डिटेलमध्ये याचा स्टडी करू आपण. जे शुगर आहे आपल्या DNA मध्ये ती कोणती शुगर आहे वगैरे, किंवा जे नायट्रोजन बेसिस आहे ते कोणते नायट्रोजन बेसिस आहे, हे सगळं काही थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊ. तर सगळ्यात आधी बघा की न्यूक्लिक ॲसिडमध्ये जी आपली शुगर आहे, जिला आपण पेंटोज शुगर असं म्हणतो, त्या पेंटोज शुगरबद्दल आपण बघू. तर बघा आपल्या या न्यूक्लिक ॲसिडमध्ये जी शुगर आहे ती पेंटोज शुगर आहे, आणि पेंटोज शुगर ही मोनोसॅकराइड आहे. काय आहे? मोनोसॅकराइड. आपण शिकलेलं आहे मोनोसॅकराइडमध्ये मोनोसॅकराइड जी आहे ही सगळ्यात सिंपल शुगर असते. कार्बोहायड्रेट आहे ना, कार्बोहायड्रेटचे 3 टाईप आहेत ना, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. तर त्यातली सगळ्यात सिंपल कार्बोहायड्रेट कोणतं आहे? मोनोसॅकराइड हे शुगर आहे. तर आपल्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये जी शुगर आहे ती पेंटोज शुगर आहे. पेंटोज का बरं म्हटलं याला? कारण याच्यामध्ये 5 कार्बन आहे, 5 कार्बनवाली शुगर आहे, है ना. जसं आपण शिकलेलं आहे की जर 5 कार्बन असले तर पेंटोज शुगर आपण म्हणतो त्याला. जर आपण 4 कार्बन असले तर टेट्रो शुगर, 6 असले तर हेक्झो शुगर म्हणतो. म्हणजे आपल्या DNA आणि RNA मध्ये जी शुगर आहे ती 5 कार्बनवाली आहे, म्हणून आपण त्याला पेंटोज शुगर असं म्हणतो. बरोबर आहे. आता पुढे आपण बघू याच्यात की आपल्या DNA मध्ये जी पेंटोज शुगर आहे ती आहे डीऑक्सीरायबोज शुगर. लक्षात ठेवा, इथे नोट करून दिलेलं आहे. इन DNA डीऑक्सीरायबोज शुगर इज प्रेझेंट. आणि डीऑक्सीरायबोज शुगरचा फॉर्म्युला काय? C5H10O4. म्हणजे आहे ही पेंटोज शुगरच, 5 कार्बनवालीच आहे, पण याला डीऑक्सीरायबोज असं म्हटलेलं आहे. आणि RNA मध्ये जी पेंटोज शुगर आहे ती आहे रायबोज शुगर. तर बघा या DNA मध्ये ही जी डीऑक्सीरायबोज शुगर आहे या शुगरवरूनच या DNAचं नाव, DNAचा फुल फॉर्म काय? डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सीरायबो आहे, बरोबर आहे. त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजेल की याच्यामध्ये कोणती शुगर आहे. तसंच RNA मध्ये कोणती शुगर? RNA मध्ये रायबोज. तर RNAचा फुल फॉर्म काय? रायबो न्यूक्लिक ॲसिड. त्याच्या नावातच तुम्हाला रायबोज शुगर आहे याच्यामध्ये. आणि दोघांमध्ये DNA असो की RNA असो, दोघांमध्येही पेंटोज शुगर आहे, म्हणजे 5 कार्बनवाली शुगर आहे, मोनोसॅकराइड आहे. दोघांचा फॉर्म्युला बघून घ्या, इथे नोट करून दिलेला आहे. दोघांमध्ये 5 कार्बन आहेत. फक्त जे आपलं DNA आहे त्या DNA मध्ये 1 ऑक्सिजन कमी आहे, इथे 1 ऑक्सिजन जास्त आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर अशा तऱ्हेनं आपल्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये पेंटोज शुगर आहे. आणि त्यानंतर जो दुसरा कंपोनंट आहे आपल्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये तो आहे फॉस्फोरिक ॲसिड. फॉस्फोरिक ॲसिड किंवा आपण त्याला फॉस्फेट ग्रुप असं सुद्धा म्हणतो, ज्याचा फॉर्म्युला दिलेला आहे H3PO4. आता हा फॉस्फोरिक ॲसिड आहे आपल्या DNA आणि RNA मध्ये, त्यामुळेच आपला DNA आणि RNAचं नेचर हे ॲसिडिक आहे. DNA आणि RNA किंवा न्यूक्लिक ॲसिड ॲसिडिक नेचरचे का बरं आहेत? ॲसिडिक प्रॉपर्टी का बरं आहे त्यांची? कारण त्यांच्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड आहे. लक्षात आलं. त्यानंतर जो थर्ड कंपोनंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. थर्ड कंपोनंट थोडा जास्त डिटेलमध्ये आहे. थर्ड कंपोनंट जो आहे आपल्या न्यूक्लिक ॲसिडमधला तो आहे नायट्रोजनस बेसिस. आता या नायट्रोजनस बेसिसला 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? एकाला म्हटलं प्युरिन्स आणि दुसऱ्याला म्हटलं पायरिमिडिन्स. लक्षात घ्या. आता याचा थोडासा आणखीन डिटेलमध्ये आपण बघू याला की जे प्युरिन्स आहेत, प्युरिन्स आर डबल रिंग स्ट्रक्चर. प्युरिन्स कशा आहेत? डबल रिंगवाल्या, 2 रिंग आहे याच्यामध्ये. तर कशा आहेत त्या सुद्धा तुम्हाला सांगतो मी. आता हे प्युरिन्स कोण कोण आहे? ॲडेनाइन आणि ग्वानाइन आर प्युरिन्स. ॲडेनिन आणि ग्वानिन हे प्युरिन्स आहेत, लक्षात घ्या. त्याचबरोबर पायरिमिडिन बघू आपण. पायरिमिडिन्स काय आहेत? पायरिमिडिन्स आर सिंगल रिंग स्ट्रक्चर. पायरिमिडिन हे सिंगल रिंगवाले आहेत, एकच रिंग आहे त्याच्यामध्ये. प्युरिन्समध्ये डबल रिंग होती, पायरिमिडिनमध्ये एकच रिंग आहे, सिंगल रिंग आहे. आता कोणाला म्हणायचं पायरिमिडिन्स? तर थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल हे या तिघांना म्हणतात पायरिमिडिन्स, आणि हे सिंगल रिंगवाले. याची मी तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा काढून दिलेले आहेत. बघा इथे बोर्डवर तुम्हाला दिसेल की हा प्युरिन्स आहे आणि प्युरिन्स हा डबल रिंगवाला आहे. हा कोणता प्युरिन्स आहे? ॲडेनिन. ॲडेनिन हा प्युरिन आणि हा डबल रिंग तुम्हाला दिसेल इथे. आणि हा पायरिमिडिन आहे. कोणता पायरिमिडिन आहे? सायटोसिन. हा सिंगल रिंगवाला आहे. लक्षात आलं तुमच्या. तसं हे प्युरिन्समध्ये डबल रिंग असतात, पायरिमिडिनमध्ये एकच रिंग असते. तर हे नायट्रोजनस बेसिस जे आहेत 2 ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहे, प्युरिन्स, पायरिमिडिन्स. प्युरिन्स कोणाला म्हणणार आपण? ॲडेनिन, ग्वानिन, आणि पायरिमिडिन थायमिन, सायटोसिन, युरॅसिलला म्हणतो. त्यातल्या त्यात आणखीन एक इम्पॉर्टंट इथे गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की DNA मध्ये आपल्या जे नायट्रोजन बेसिस आहेत किंवा जे प्युरिन, पायरिमिडिन आहेत ते कोणते आहेत? DNA मध्ये ॲडेनिन आहे, ग्वानिन आहे, थायमिन आहे आणि सायटोसिन आहे. DNA मध्ये युरॅसिल नसतो. तुम्ही शिकले पण असणार, तर परत एकदा लक्षात ठेवा. DNA मध्ये आपल्या हे 4 नायट्रोजन बेसिस आहेत, युरॅसिल नाही. आणि RNA मध्ये बघा, RNA मध्ये आपल्या थायमिन नसतो. तर कोणते काय असतो मग? ॲडेनिन असतो, ग्वानिन असतो, सायटोसिन असतो आणि युरॅसिल असतो. लक्षात ठेवा. RNA मध्ये थायमिन नाही आणि DNA मध्ये युरॅसिल नाही.
ह्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर इथे बाळांनो आपण शिकलो की आपला जे न्यूक्लिक ॲसिड्स आहेत ते न्यूक्लिक ॲसिड ज्या कंपोनंटपासून बनलेले आहेत ते 3 कंपोनंट आपण स्टडी केलेले आहे. एक म्हणजे शुगर, पेंटोस शुगर, नायट्रोजन बेसिस आणि फॉस्फरिक ॲसिड. आता आणखीन काही इन्फॉर्मेशन आपण घेऊ की जसं आता न्यूक्लियोसाइड आपण कशाला म्हणणार, न्यूक्लियोसाइड कसे बनलेले असतात. तर बघा नोट करून दिलं मी, न्यूक्लियोसाइड आपण कशाला म्हणतो, जेव्हा शुगर आणि नायट्रोजन बेसिस आणि शुगर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणणार आपण, न्यूक्लियोसाइड्स. हा थोडा मायन्यूट डिफरन्स लक्षात ठेवायचा तुम्हाला. न्यूक्लियोसाइड, न्यूक्लियोटाइड्स. हां बघा इथे न्यूक्लियोटाइड्स आहे, इथे न्यूक्लियोसाइड्स आहे. न्यूक्लियोसाइड्स कशाला म्हणतो आपण, जेव्हा शुगर आणि नायट्रोजन बेसिस, कोणती पेंटोस शुगर आणि नायट्रोजन बेसिस जेव्हा एकत्र येतात, म्हणजे याच्यामध्ये फॉस्फेट नाही आहे, लक्षात आलं ना तुमच्या, याच्यामध्ये फॉस्फेट आहे का नाही, शुगर आणि नायट्रोजन बेसिस आहे. जेव्हा नायट्रोजन बेसिस आणि शुगरच्या कॉम्बिनेशनला आपण न्यूक्लियोसाइड असं म्हणतो. आता याच्यामध्ये जर आपण नायट्रोजन ऍड केला, म्हणजे न्यूक्लियोसाइडमध्ये जर आपण फॉस्फेट ग्रुप जर ऍड केला तर काय तयार होईल, याचं न्यूक्लियोसाइड्स तयार होतील. लक्षात आलं. तर हे काही असली बेसिक माहिती होती आपल्या या न्यूक्लिक ॲसिड्सबद्दल. तर याच्यानंतर जे आहे आपण याचं जे DNA डिटेलमध्ये स्ट्रक्चर आहे ते समजून घेऊ आणि मग दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण RNAचं डिटेलमध्ये स्ट्रक्चर समजून घेऊ. तर बाळांनो आपण आता फर्स्ट आपला न्यूक्लिक ॲसिड शिकणार, तो म्हणजे DNA, ज्याचा फुल फॉर्म आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि DNA बद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात. तुमचं 10मध्ये झालेलं पण आहे की DNA जो आहे आपल्या हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतो. आपल्या आईवडिलाचे कॅरेक्टर मुलाबाळांमध्ये जातात, ते DNAमुळेच जातात. अशा बऱ्याचशा तुम्ही गोष्टी शिकलेल्या आहे. DNAचं तुम्हाला डबल हेलिकल स्ट्रक्चरसुद्धा माहिती आहे. असं स्ट्रक्चर तुम्ही काढलेलं असेल DNAचं. तर आता आपल्याला या DNAबद्दलच शिकायचं आहे थोडंसं. हा DNA जो आहे हा कसा बनलेला आहे याच्याबद्दल आपल्याला थोडं स्टेप बाय स्टेप करून जाणून घ्यायचं आहे. तर बघा तुम्हाला काही गोष्टी माहिती आहे DNAबद्दल. DNA जो आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे सगळ्यात आधी डिस्कवर केलं ते म्हणजे वॅटसन आणि क्रिक या सायंटिस्टनी 2 एप्रिल 1953मध्ये 1953मध्ये DNAचं असं डबल हेलिकल स्ट्रक्चर शोधून काढलं 2 सायंटिस्ट, वॅटसन आणि क्रिक. हे थोडंसं जे आहे तुम्हाला सांगितलं मी हिस्ट्री, तर ते आपण जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू डिटेलमध्ये. तर सध्या एवढंच लक्षात ठेवा, DNAचं जे डबल हेलिकल स्ट्रक्चर दिसतं आपल्याला 2 स्ट्रँडवालं, हे एक स्ट्रँड, तर हे स्ट्रक्चर वॅटसन क्रिकनं डिस्कवर केलेलं आहे. आता हे आहे डबल हेलिकल DNAचं स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये काय काय दिसते तुम्हाला, याच्यामध्ये 2 DNAचे स्ट्रँड दिसतात तुम्हाला, है ना, 2 स्ट्रँड आहे DNAचं, हे एक स्ट्रँड. आता एका स्ट्रँडची जी पोलॅरिटी आहे ती आहे 3' आणि 5'. दुसऱ्या स्ट्रँडची पोलॅरिटी आहे 5' आणि 3'. म्हणजे वेगळ्या आहेत. दोघांची पोलॅरिटी अपोजिट आहे, दोघंही अपोजिट डायरेक्शननं जात आहे असं तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर आणखी काय काय दिसते तुम्हाला, या DNAचा हा जो डायमीटर आहे ना हा 20 अँगस्ट्रॉंग आहे. DNAचा डायमीटर 20 अँगस्ट्रॉंग एवढा दिलेला आहे. आता अँगस्ट्रॉंगला तुम्ही नॅनोमीटरमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. 20 अँगस्ट्रॉंग आहे म्हणजे हा नॅनोमीटरमध्ये 2 एवढा अँगस्ट्रॉंग होईल. किती होईल, 2 नॅनोमीटर एवढं होईल. आता तुम्हाला दिसेल की हे जे दोन्ही DNAचे स्ट्रँड आहेत हे असे एकमेकाला असे सापासारखे वेटोळ्या घातलेले तुम्हाला दिसतात. साप कसा एकमेकाला वेटोळ्या घालतो तसं असे वेटोळ्या घातलेल्यासारखे दोन्ही स्ट्रँड दिसतात. आणि हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाला अटॅच झालेले आहेत ते म्हणजे हायड्रोजन बॉन्ड्समुळे. हे सुद्धा लक्षात ठेवा, DNAचे दोन्ही स्ट्रँड कोणत्या बॉन्डमुळे एकमेकाला अटॅच झालेले आहेत, हायड्रोजन बॉन्डमुळे. आता हे जे DNAचं स्ट्रक्चर आहे, हे जे दोन्ही DNAचे स्ट्रँड आहेत हे जे असे एकमेकाला वेटोळ्या घालतात ना, तर एक कंप्लीट असं त्यांनी जो टर्न आहे DNAचा, म्हणजे इथून सुरू झाला आणि पूर्ण इथपर्यंत जो कंप्लीट टर्न संपलेला आहे याला आपण एक टर्न म्हटलं. तर इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते आहे 34 अँगस्ट्रॉंग. एका टर्नचं डिस्टन्स. आणि त्याला आपण नॅनोमीटरमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. 34 अँगस्ट्रॉंगचं नॅनोमीटर होईल 3.4 नॅनोमीटर एवढं. लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेनं एका टर्नमध्ये DNAचं किती अंतर असते, हे जे डिस्टन्स आहे हे आहे 34 अँगस्ट्रॉंग एवढा आहे, लक्षात ठेवा. आणि हा जो आपला DNA आहे, हे DNA जो आहे हा न्यूक्लियोटाइडपासून बनलेला आहे. आणि एका टर्नमध्ये म्हणजे 34 अँगस्ट्रॉंगमध्ये किती न्यूक्लियोटाइड असतात, तर 10 एवढे न्यूक्लियोटाइड असतात. म्हणजे हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड, हा न्यूक्लियोटाइड. तर एका टर्नमध्ये 10 न्यूक्लियोटाइड बसतात, लक्षात ठेवा. आणि 2 न्यूक्लियोटाइडमध्ये किती डिस्टन्स असते, 2 न्यूक्लियोटाइडमध्ये डिस्टन्स असते 3.4 अँगस्ट्रॉंग, किंवा नॅनोमीटरमध्ये म्हटलं म्हणजे 0.34 नॅनोमीटर एवढं, बरोबर.
कारण हा आपला जो DNA आहे हा न्यूक्लियोटाईडपासून बनलेला आहे. हा न्यूक्लियोटाईड, हा न्यूक्लियोटाईड, हा न्यूक्लियोटाईड, असे खूप सारे न्यूक्लियोटाईड एकत्र आले आणि DNA तयार झालेला आहे. तर हे असं त्याचं स्ट्रक्चर आहे. हे सेम स्ट्रक्चर जे आहे हे आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे. व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्हाला दिसते याच्यामध्ये. आणखीन एक बघा की आपल्या हे जे 2 DNAचे जे स्ट्रँड आहेत, तर एक याच्यामध्ये खूप आतमध्ये असं कपार गेलेलं दिसतं, खोलगट भाग, त्याला मेजर ग्रू असं म्हणतात. आणि जो थोडासा असा बाहेरचा असा ग्रू आहे त्याला मायनर ग्रू असं म्हटलं जातं. आपल्या डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसेल मेजर ग्रू कोणता आहे, मायनर ग्रू कोणता. मायनर म्हणजे थोडासा कमी खोलगट भाग, आणि जो जास्त खोलगट भाग आहे, जास्त खोल आहे, त्याला मेजर ग्रू असं म्हटलं. आणि एका टर्नमधले तुम्हाला इथे डिस्टन्स पण दिसते. किती आहे एका टर्नचं डिस्टन्स? 3.4 नॅनोमीटर. आता हे दोन्ही स्टँड तुम्हाला दिसतात न्यूक्लियोटाईडपासून बनलेले आहेत, बरोबर आहे. आता याला थोडंसं आणखीन समजायसाठी, या DNAला चांगल्या तऱ्हेनं आपल्याला समजायसाठी आपण काय केलं, या DNAला असं अनफोल्ड केलं. आता फोल्ड झालाय ना, खूप सारा गुंडाळले ना, फोल्ड झाला ना, याला अनफोल्ड केलं. अनफोल्ड केल्यानंतर हा असा दिसेल आपला DNA, बरोबर आहे. हा जो अशी जे फोल्डिंग आहे त्याच्या, याला जर सरळ केला आपण तर असा होऊन जाईल तो, है ना, असा होऊन जाईल. आणि आपल्याला हे माहिती आहे की आपला DNA जो आहे न्यूक्लियोटाईडपासून बनलेला आहे. DNAचे दोन्ही स्ट्रँड कशापासून बनलेले आहे? न्यूक्लियोटाईडपासून. खूप सारे न्यूक्लियोटाईड एकत्र आले, हा न्यूक्लियोटाईड, हा न्यूक्लियोटाईड, दोन्ही स्ट्रँडवर काय आहेत? न्यूक्लियोटाईड आहेत, बरोबर आहे. न्यूक्लियोटाईडपासून आपला DNA बनलेला आहे. DNAचे दोन्ही स्ट्रँड बनलेले आहेत. आपल्या या DNAच्या दोन्ही स्ट्रँडमध्ये हजारो लाखो न्यूक्लियोटाईड असू शकतात. आणि न्यूक्लियोटाईड कशाला म्हणतो आपण? शुगर फॉस्फेट नायट्रोजन बेसेस, याला आपण न्यूक्लियोटाईड असं म्हणतो, बरोबर आहे. आता इथे जो आपला स्पायरल झालेला किंवा हेलिकल जे आपलं DNAचं स्ट्रक्चर आहे, आपण त्याला सरळ करून घेतलं, असे 2 स्ट्रँड बनवून घेतले. आणि जेव्हा दोन्ही आपण DNAचे असे स्ट्रँड सरळ करून घेतो तेव्हा आपल्याला अशा तऱ्हेचं स्ट्रक्चर दिसते. तर हे आहे आपला हा DNA, ज्याला आपण सरळ करून घेतलेला आहे. आता बिलकुल जसं गुंडाळलेलं होतं ना, आता त्याला सरळ केलेलं आहे आपण. आता तुम्हाला दिसते DNAचं हे एक स्ट्रँड आहे, DNAचं हे दुसरं स्ट्रँड आहे. DNA हा डबल हेलिकल मॉलिक्यूल असतो, 2 हेलिकलपासून बनलेला असतो, 2 स्ट्रँडपासून बनलेला आहे. आता दोन्ही स्ट्रँड जे आहेत DNAचे हे न्यूक्लियोटाईडपासून बनलेले आहेत. याही स्ट्रँडमध्ये भरपूर न्यूक्लियोटाईड आहेत, याही DNAच्या स्ट्रँडमध्ये भरपूर सारे न्यूक्लियोटाईड आहेत. हे न्यूक्लियोटाईड, हे न्यूक्लियोटाईड, हे न्यूक्लियोटाईड. आणि न्यूक्लियोटाईड म्हणजे काय असतात? शुगर फॉस्फेट नायट्रोजन बेसेस, याला न्यूक्लियोटाईड म्हणतो आपण, बरोबर आहे ना. आता तुम्हाला दिसते की हे जे DNAचं हे एक स्ट्रँड आहे, या स्ट्रँडवर ॲडेनिन हा जो नायट्रोजन बेस आहे याची पेअर दुसऱ्या स्ट्रँडच्या थायमिन सोबत होते. ॲडेनिनची जोडी कोणासोबत लागणार? थायमिन सोबत. आणि या दोघांमध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो. इथे मी काढलेला हायड्रोजन बॉन्ड. हा हायड्रोजन बॉन्ड डबल बॉन्ड असतो, लक्षात ठेवा. इथे मी 2 वेळा दाखवला हायड्रोजन. ॲडेनिन आणि थायमिनमध्ये बघा इथे नोट करून दिलं आहे, ॲडेनिनची जोडी नेहमी थायमिन सोबतच लागणार किंवा थायमिनची जोडी नेहमी ॲडेनिन सोबतच लागणार. आणि थायमिन आणि ॲडेनाईनमध्ये डबल बॉन्ड असतो, लक्षात ठेवा, डबल बॉन्ड. आता पुढे जर समजा या स्ट्रँडवर, DNAच्या या स्ट्रँडवर जर ग्वानिन असेल तर या ग्वानिनची जोडी कोणासोबत लागणार? सायटोसिन सोबत. म्हणजे समोरच्या स्ट्रँडवर कोण असणार? सायटोसिन असणार. आणि ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये कोणता हायड्रोजन बॉन्ड असतो? आणि हे ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. किती? 1 2 3. इथे मी शो केलेला आहे बघा, ट्रिपल बॉन्ड आहे. जसं की इथे ॲडेनिन थायमिनमध्ये डबल बॉन्ड होता, इथे ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. इथे तुम्हाला नोट करून दिलेलं मी. सायटोसिनची जोडी नेहमी ग्वानिन सोबतच लागणार किंवा ग्वानिनची जोडी नेहमी सायटोसिन सोबतच लागणार. आणि ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो, तुमच्या लक्षात येईल इथे. आता समजा या स्ट्रँडवर सायटोसिन आहे तर समोरच्या स्ट्रँडवर ग्वानिन राहील, कारण सायटोसिनची जोडी कोणासोबत राहील? ग्वानिन सोबत. आणि यांच्यामध्ये किती बॉन्ड असतात? यांच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असतात. तसंच आता तुम्हाला दिसते इकडे थायमिन असला तर इकडे ॲडेनिन असेल, इकडे थायमिन असला इकडे ॲडेनिन आहे, इकडे ग्वानिन असला इकडे सायटोसिन आहे. तर अशा तऱ्हेनं खूप सारे न्यूक्लियोटाईड पासून हे DNAचे स्ट्रँड तयार झालेले असतात मॅडम. असा आपला बिलकुल सिंपल असा DNAचं हे स्ट्रक्चर आहे, ते व्यवस्थित तऱ्हेनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे काही आपण बेसिक DNA बद्दलची माहिती घेतलेली आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आहे आपल्याला RNA बद्दल शिकायचं आहे. RNAचं कसं स्ट्रक्चर आहे आणि RNA जो आहे याचे किती टाईप आहे, आणि त्याच्या अगोदर आपण थोडीशी अशी हिस्ट्रीसुद्धा जाणून घेऊ.